नमस्कार मित्रांनो, मी सचिन संघवी. आज आपण बोलणार आहोत. आज आपला विषय आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी बद्दल. व्हॉट्सअप विद्यापीठातील अकॅडमिक इतिहासकार दोषी आहेत का, या विषयावर आज आपण थोडं बोलणार आहोत. विल्यम डॅलरिम्पलच्या टिप्पणीने सर्वात आधी सार्वजनिक वादाला या बाबतीत तोंड फोडले गेले, ज्यामुळे भारताच्या शैक्षणिक इतिहासकारांचा संताप निर्माण झाला. शैक्षणिक इतिहासकारांनी देखील व्हॉट्सअपच्या संरचनात्मक बदलासाठी प्रयत्न केले पाहिजे होते आणि अधिक सार्वजनिकरित्या गुंतले पाहिजे होते, ज्यामुळे छद्म इतिहासाचा प्रचार चालू झाला नसता, असे त्यांचे मत आहे. भारत आपली कथा जगाला का सांगू शकला नाही, या प्रश्नाला उत्तर देताना डॅलरिम्पल यांनी सांगितले की 2000च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय शिक्षण तज्ञ अनेकदा स्वतःच मुद्दामहून अस्पष्ट भाषेत बोलत असत, जे इतरांना अगम्य होतं. त्यामुळे व्हॉट्सअपवर खोट्या प्रचाराला बळ मिळत गेले. चुकीच्या हिस्ट्रीच्या वाढीला मदतच झाली. छद्म इतिहासाचे एक रूपक जे सहसा सोशल मीडिया, युट्यूब आणि अगदी लोकप्रिय पुस्तकांवर इतिहास म्हणून गेले, खरं तर अकॅडमिक इतिहासकारांना सामान्य प्रेक्षकांसाठी लिहिण्यात, सोशल मीडियाचे वापर करण्यात अपयश आले. हे खरं आहे की अनेक इतिहासकारांनी स्वतःला समवयस्क पुनरावलोकन केलेल्या शैक्षणिक नियतकालिकांमध्ये आणि लोकांसाठी अगम्य प्रेसमध्ये लिहिण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवले. इतर विद्याशाखातील विद्वानांप्रमाणे त्यांची भाषा शैक्षणिक विद्यार्थ्यांना चिकटून राहिली होती आणि दुर्दैवाने अजूनही तेच सुरू आहे. सक्रिय आणि आकर्षक न राहता कंटाळवाणी आणि रुक्ष राहिली होती व आजही तीच भाषा आहे. अनेक इतिहासकारांनी सहज आणि सुंदर लिहिलं, तर अनेकांनी अपारदर्शक शब्दशैलीचा वापर केला आणि निष्क्रिय आवाजाचा वापर केला आणि अव्यक्त निर्जीव गद्य लिहिले. लोकप्रिय पुस्तके किंवा टेलिव्हिजनद्वारे लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न फार कमी लोकांनी केला. भविष्यातील पिढ्यांना ऐतिहासिक संवेदनशीलतेने सुसज्ज करण्याचे त्यांचे तातडीने कर्तव्य पार पाडण्याचे विश्वास असलेल्या बहुतेक शैक्षणिक इतिहासकारांनी स्वतःच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरतेच स्वतःला मर्यादित ठेवले. डॅलरिम्पलने कबूल केल्याप्रमाणे अलीकडच्या दशकात अधिक शैक्षणिक इतिहासकार सार्वजनिकरित्या गुंतलेले पाहिजे होते. ही वस्तुस्थिती मोठ्या प्रमाणात अजूनही शिल्लक आहे. इतिहासकाराद्वारे उत्पादित केलेल्या उच्च गुणवत्तेच्या संशोधनाची विस्तृत श्रेणी लोकांपर्यंत पोहोचवली जात नाही आणि हे छद्म इतिहास आणि सरळ प्रचार आज यशस्वीपणे इतिहास म्हणून मुखवटा घालण्यात योगदान देते. काही शैक्षणिक इतिहासकार लोकांशी संपर्क साधण्यात अयशस्वी होण्याचे एक कारण गुंडगिरी असू शकते, परंतु बहुतेकांसाठी समस्या खोल आणि संरचनात्मक आहे. एक लोकप्रिय इतिहासकार इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. एक शैक्षणिक इतिहासकार प्रामुख्याने ऐतिहासिक ज्ञानाच्या विशिष्ट संस्थेमुळे मूळ योगदान देणेच फक्त उद्दिष्ट ठेवतो. उदाहरणार्थ, हिंदू राष्ट्रवादाचा इतिहासकार मुख्यत्वे हिंदू राष्ट्रावरील विशेष संशोधनाच्या आणि विशेष वादविवादापासून आधीपासून अस्तित्वात असलेल्या मूळ संशोधनामध्ये योगदान देण्याशी संबंधित आहे. अगदीच स्पष्टपणे सांगायचे तर लोकांसाठी कर्करोगाच्या पेशींबद्दल लिहिणारा लेखक आणि कर्करोगाच्या स्टेम पेशींवर विशेष संशोधन करणे हे प्रामुख्याने लक्ष ठेवणारा कर्करोग जीवशास्त्रज्ञ यांच्यात फरक आहे. म्हणजेच लोकांसाठी लिहिणे आणि ज्ञानाच्या विशिष्ट संस्थेमध्ये योगदान देणे ही दोन वेगवेगळी गोष्टी आहेत आणि कौशल्य आहेत. हे इतिहासकार समजून घेण्यास अजूनही तयार नाहीत.
भारतीय जनमानसाची कुवत, मग ती शैक्षणिक असो व मानसिकता असो, ती ओळखून प्रबोधन करण्यात इतिहासकार, जुने गांधीवादी, जुने आंबेडकरी, जुने तथाकथित समाजवादी, जुने नेहरूवादी, लेफ्ट टू सेंटर असलेले विचारवंत हे अक्षरशः खूपच कमी पडले. व या उलट RSS वाले पूर्वीपासूनच त्यातही विशिष्ट मानसिकता असलेले ब्राह्मण निरनिराळ्या छोट्या छोट्या मंदिरात किंवा इतर प्रचारकांच्या घरी व गुप्त ठिकाणी भेटत असत व त्यांची पुढची योजना ठरवून मग अगदी सोप्या व सरळ भाषेत ओबीसी समाज असो, त्या भागातील बहुसंख्य समाज असो, बहुजन समाज असो यांच्यात पसरून कुजबुज करत होती. रॅडिकल उजवी विचारसरणी, लोकशाही विरोधी विचारसरणी गांधी, नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोट्या बातम्या पेरत होते. त्यांचे छोटे छोटे मतभेद मोठे करून दाखवत सांगत होते व बहुजनांना शाखांपर्यंत आणत होते. त्यांना नियमित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली स्वतः सोबत कायम जोडून ठेवत होते व आजही ते जोडून ठेवत आहेत. मग त्यातच आपले इंटरनेट युग आले. मग त्याचे मनसुबे अधिकच फोफावले. फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, इंस्टाग्राम असो सारख्या माध्यमांचे त्यांनी जितके प्रभावीपणे फायदे व प्रभाव ओळखले तेवढे त्यांच्या विरोधकांना ते कळलेच नाही. जे आधी ते कुजबुज करत होते त्याला ते मूर्तरूप देऊ लागले. सर्व प्रकारच्या फेक प्रचार, ज्यात गांधी टकल्या कसा बैलवेळा होता, नेहरू कसे स्त्रीलंपट होते, सरदार पटेल व सुभाषचंद्र बोस कसे पहिले पंतप्रधान व्हायला हवे होते, खर तर सावरकर देशद्रोही असूनही कसे ते सच्चे देशभक्त होते, हे ते पसरत राहिले. सोनिया गांधी यांचे फेक बिकिनीवरचे फोटो, जे खर तर 1962च्या जेम्स बॉन्ड चित्रपटाशी जोडलेले आहेत आणि मुख्य कलाकार शॉन केनेरी आणि उर्सुला अँडर्स यांचे होते. राहुल गांधी यांना पप्पू ठरवणे, काँग्रेसचे व गांधी घराण्याचे खोटे भ्रष्टाचार जे कधी सिद्धच झाले नाही. आता तर त्यांची लगभग 10 वर्षापासून सत्ता आहे, तरीही ते सिद्ध करू शकले नाही आहेत. असे अनेको खोटे नाटे पसरत राहिले. शक्यतो असले ग्रुप कॉलेज विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कॉलनी सदस्य, अपार्टमेंट सदस्य, व्यापाऱ्यांचे ग्रुप, मित्रमैत्रिणींचे ग्रुप, अशा प्रकारचे ग्रुप बनवून बहुजनांना कायम गुंतवून ठेवले जाते. त्यात लीडर शक्यतो तुम्ही बघितले असेल तर ब्राह्मण, मारवाडी, जैन, जे बहुजनांना नियमित धर्मांधता, मुस्लिम द्वेष, काँग्रेस विरोधी खोटे नाटे एडिट केलेले व्हिडिओ पसरवत दोष पाजत असतात. व त्यात हे तळागाळापर्यंत आता तर हे तळागाळापर्यंत पोहोचले आहे. याला आता काउंटर फक्त या हिंदुत्ववाद्यांचे जे मनसुबे आहेत, देशाला आर्थिकदृष्ट्या बळकवणे व बहुजनांना गरजेपेक्षा जास्त प्राप्त होऊ देऊ नये व त्यांना कायम अर्ध्यापोटी ठेवत, कायम सरकारच्या भरोश्यावर ठेवत यांच्यातील कार्यक्षमता नष्ट करणे, स्वाभिमान नष्ट करणे हे पूर्ण होत नाही व बहुजनांचे हाडके बाहेर दिसत नाहीत, हाड बाहेर दिसत नाही, तोवर तरी हे शक्य नाही. आता यात देशात सर्वाधिक शासन करणारी पार्टी काँग्रेस कुठे होती, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर काँग्रेसचे सरंजामदार व संस्थानिक नेते आपल्या जहागीरदाऱ्या वाढवण्यात मग्न होते. बस फक्त महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मग राजीव गांधी आल्या, मग सोनिया गांधी आल्या व आता फक्त राहुल गांधीला शहीद करून स्वतःच्या सरंजाम्या वाचवण्यात मशगूल आहेत. राहुल गांधी यांचा पण आजच्या घडीला संघटनेच्या लेवलवर नक्कीच दोष आहे. त्यांच्यापर्यंत सर्वसाधारण कार्यकर्त्यांची पोहोचच नाही आहे. एक अभेद्य भिंत आहे त्यांच्या आजूबाजूला, जी कोणी तोडूच शकत नाही. काही खोजी पत्रकार, लेखक, भ्रष्ट NGO वाले व काही सरंजामदार नेते, फक्त यांनाच ते उपलब्ध असतात. व हे लोक एकदा राहुल पर्यंत पोहोचली की मग इतरांसाठी मार्ग बंद करून फक्त आम्ही कसे राहुलच्या जवळ आहोत हे मिरवत असतात व त्याचा गैरफायदा कार्यकर्त्याकडून घेत असतात. बाकी राहुल गांधी यांची मर्जी असेल तेव्हा ते कधी मोचीकडे, कधी शेतकरीकडे, कधी हमालाकडे, कधी मेकॅनिककडे असे जात असतात व व्हिडिओ बनवत असतात. एवढाच त्यांचा आम जनतेशी संबंध आहे. कार्यकर्त्यांशी काय तो कनेक्ट व राज्य पातळीवर संघटनेबद्दल न बोललेलेच बरे. त्यांचा कसला काही संबंधच नाही. माझ्या मते एकदा त्यांना त्यांच्यातील कार्यक्षमता, बहुजनांमधील कार्यक्षमता व स्वाभिमान संपुष्टात आला तर ते जन आंदोलनासाठीही तयार होण्याच्या लायकीचे राहणार नाही. मी आशा करतो हे मत माझे जे आहे ते खोटे ठरो
व जनता जागृत होऊन जन आंदोलन स्वतःहून करायला उद्युक्त हो, ही माझी मी अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपले मत जरूर मांडा व चॅनल आपल्या हक्काचेच आहे. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व शेअर करा ही नम्र विनंती करतो. जय महाराष्ट्र. मी सचिन संघवी.